नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी चहाबरोबर खाण्यासाठी सगळ्यांना काही ना काही लागतं. खारी, टोस्ट किंवा चहा चपाती. बरेच लोक चहा चपाती खातात. तर आपण 2 प्रकारच्या चपात्या आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला गव्हाचा आटा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून 2 चमचे तेल घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हा आटा मऊसूद आटा मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावून हा आटा भिजण्यासाठी आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचा आहे. आटा आपल्याला चांगला चुरून मळायचा आहे. जेवढा आटा मळसाल चांगला मळसाल तेवढी आपली चपाती पण अशी खूप मऊ होणार आहे. आणि झाकून अर्धा तास ठेवायचा आहे. अर्ध्या तासाने आपला बघा आटा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता एक गोळा तोडून घ्यायचा आहे आपल्याला चपाती लाटण्यासाठी आणि आट्यामध्ये बुडवून आपल्याला ह्याची चपाती करायची आहे. ही आपण सगळेजण नॉर्मल चपाती जे बनवतात ती चपाती आहे. ह्याला 3 पदरी चपाती म्हणतात आणि ह्याला 3 पदर सुटतात. आणि त्याच्यानंतर याला तेल लावून आता आट्यामध्ये बुडवून घडी घालून लाटून घ्यायची आहे. चपाती अशी आलटून-पलटून लाटायची आहे. आणि एकसारखी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि हे पहा आता आपल्याला चपाती अशी दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. बघा आपली चपाती किती टंप फुगलेली आहे. चपाती जर फुगली तर त्याला पदर चांगले सुटतात. आणि दोन्ही बाजूनी चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त खरपूस भाजायची. ही चपाती तुम्ही चहाबरोबर गरम खाल तर एक चपाती खात असाल तर तुम्ही हे 2 चपात्या तर नक्की खाल. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चपात्या करून घ्यायच्या आहेत. दोन्ही चपात्या पण मस्त टंप फुगलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हवासुद्धा अशी थांबली नाही आहे. चपाती फुटले म्हणजे एवढी हवा भरल्या गेली. तर अशा पद्धतीने आपण आता दुसरी पण पुढची चपाती करून दाखवणार आहोत. तर ही आपण अगदी वेगळ्या प्रकारची चपाती दाखवणार आहोत. ही चपाती जर तुम्ही बनवली 7 पडद्याचीच आपण चपाती 7 लेयरवाली चपाती बनवणार आहोत. हे चपाती जर तुम्ही गरम चहाबरोबर खाल्ले तर तुम्हाला त्याच्यापुढं खारी आणि टोस्ट पण फिक्के पडतील. एवढी छान चपाती लागते. एवढी क्रिस्पी पण बनते, मऊ पण बनते आणि त्याला पदर पण सुटतात. तर अशा पद्धतीने आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे आणि एकसारखी लाटी लाटून घ्यायची आहे. सगळ्या सातीच्या साती अशा लाटी लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला एकसारख्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पहा अशा पद्धतीने सगळ्या लाट्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती खालच्या लाटीला तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळ्या लाट्यावरती असं तेल लावायचं आहे आणि एकावर एक अशा सगळ्या लाट्या ठेवून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सातीच्या साती लाटे आपल्याला एकावर ठेवायचे आहे. त्याच्या हिशोबानेच आपल्याला छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि एकावर एक करून अशा हाताने असे गोल फिरून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर हे चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तुम्ही चपाती म्हणू शकता, ह्याला परोठा पण म्हणू शकता आणि आलटून पलटून हा परोठा पण तुम्हाला लाटायचा आहे आणि एकसारखा लाटून घ्यायचा आहे. किनारी वगैरे एकसारखीच ही चपाती झाली पाहिजे. आणि चपाती जेवढी तुम्ही चांगली लाटसाल तेवढीच खायला पण तेवढी टेस्टी लागते. तर जास्त जाड नाही ठेवायची. नॉर्मल चपातीपेक्षा थोडीशी जाड राहते ही चपाती. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला असा तवा चांगला गरम असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला हे परोठे चपाती पलटून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला तेल लावू शकता, तूप लावू शकता, बटर लावू शकता. बघा खालच्या साईडने किती अशी खरपूस चपाती भाजलेली आहे आणि वरच्या साईडने दोन्ही बाजूने चांगले असे तेल लावून खरपूस भाजून घ्यायचे आहे. बघा किती मस्त छान भाजलेलं आहे, मस्त कलर आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे चपाती भाजून घ्यायची आहे. आणि चपाती भाजल्यानंतर असा पोळपाटावर वरच्या बाजूला असे दाबायचे आणि खालच्या बाजूला दाबायच्या. असे सगळे लेअर त्याचे एकसारखे सुटसुटीत होतात. आणि ही चपाती गरम खायला खारीपेक्षा पण टेस्टी लागते, खूप छान लागते आणि क्रिस्पी चपाती बनते. तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. तुम्ही चटणी चपाती बरोबर पण खूप छान लागते अशा पद्धतीने ही चपाती. तर अशा पद्धतीने तुम्ही चपाती नक्की बनवून ज्याला चहाचा चपाती आवडत असेल तर त्यांनी नक्की
नक्की अशा पद्धतीने एकदा चपाती किंवा परोठा हा बनवून बघा. आशाच किचन चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब